जावई बापू आम्ही आमची चूक कबूल करतो, पण तुम्ही जरा परिस्थिती समजून घ्या ना हो. या आमच्या चिरंजीवांच्या वागण्यामुळे आम्ही आतून हालून गेलो हो. त्यामुळं गेला असेल आमचा तोल. पण मी काय म्हणतो, इथं अशी बाहेर आबरू काढू नका ना. आपल्या घरातल्या गोष्टी घरात मिटवून टाकू ना. घरातल्या गोष्टी घरात मिटू? तुम्ही कानाखाली 4 चौकात मारली का घरात मारली? डॅडी, आत्याला कानाखाली मारण्याआधी ना तुम्ही तुमच्या या घाणेरड्या विचाराच्या तुमच्या पोराला कानाखाली मारली असती ना तर ही वेळ आली नसती. पण तुम्हाला मात्र तो जो करत होता हेच होऊ देणं योग्य वाटलं, कारण तुम्हाला तरी कुठे बाईबद्दल आदर. आपल्या बायकोच्या चारित्र्याचा सगळ्यांसमोर देखावा मांडला यानं, तरी बी जरा सुद्धा लाज नाही याच्या डोळ्यात. आणि कसा माणूस म्हणून मी याला? तुम्ही ना ह्याला खरा पुरुषार्थ काय असतो या आधीच शिकवलं असतं ना तर याच्यावर जगण्यासाठीची भीक मागायची वेळ आली नसती. जावई बापू, हे बघा, आमच्याकडनं एक चूक झाली म्हणून मागल्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून चालणार नाही. हा, जरा समजून घ्या. नाही आता असं नाहीये की तुमच्या बहिणीच्या बाबतीत आज जे काय झालं ते आम्हाला करायचं होतं, आम्हाला हवं होतं. आम्हाला बी लय वाईट वाटलंय त्याबद्दल. पण मला हे कळणं झालंय, तुम्ही एवढी का चिडचिड करताय? आम्ही तुमच्या आत्यावर कुठं हात उचललाय? आम्ही ते माझं म्हणजे तुम्ही माझ्या आत्याला हात लावला तरच मी बोलायचं का? बाकीच्यांना तुम्ही मारत सुटायचं. मला नात्याचं कुणी नाही असं समज आहे का काय तुमचं? सूर्या, आत्या, तुझ्या पाठीशी कुणी नाही असं वाटत असेल ना डॅडींना तर ते चुकतायत. पहिला घरात लग्न करून आणलं म्हणजे ती आपली जागीर आहे असं समजणारे पुरुष काय कमी नाही या जगात. त्या प्रत्येक पुरुषाला त्याची जागा दाखवायला हे सूर्या काळ भैरव म्हणून त्या प्रत्येक बाईच्या पाठीशी उभं राहील हे लक्षात ठेवावं यांनी. जरा बघा तिच्याकडं, ती सगळं घरदार सोडून तुमच्याकडे लग्न करून आली. ते असं तुमचा मार खायला का? डॅडी, बाईला धाकात ठेवतो तो खरा पुरुष नसतो. बाईचं बाई पण जपतो ना तो खरा पुरुष असतो. हे कधी कळणार आहे तुमच्यासारख्या लोकांना? हो, त्या बाईच्या उदरातून आपण जन्म घेतो. आपल्याला जन्माला घालताना ती किती वेदना सहन करते. आई बनून, बहीण बनून, बायको बनून ती आपल्याला किती जीव लावत असते अहो. आणि आपण काय करतो? तिच्यावर असा हात उगारतो. डॅडी, हात उठला पाहिजे तो बाईच्या सन्मानासाठी, तिचा अपमान करण्यासाठी नाही. बाईचा अपमान करणाऱ्याला काय म्हणतात सांगू का तुम्हाला? डॅडी, आपलं नातं नाजूक आहे. आजपर्यंत मी तुम्हाला माझ्या तात्यांच्या जागी मानत आलो. आज जर माझ्या हातून काही चुकीचं घडलं असतं ना तर गावाला बघवलं नसतं. तुझ्या बाजीच्या घरी तुला, मला, नात्याला आणि तेजूला 2 वेळचं जेवायला घालू शकतो ना एवढी धमक आहे या सूर्यामध्ये. ज्या घरात माझ्या घरातल्या बायकांना मान नाही तिथल्या लोकांना या बायकांच्या पायाची धूळ पण दिसू देणार नाही. काय बोलताय जावई बापू? डॅडी, आजपासून या तिघी माझ्या घरात राहतील आणि मानानं जगतील. नाही 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 जावई बापू, हे टोकाचं वागणं झालं बरं का. अशानं प्रश्न मिटणार आहे का? याचा विचार आहे ना, याचा विचार तुम्ही आणि शत्रूनं त्यांच्याबरोबर चुकीचं वागताना करायला पाहिजे होतं. आपल्या बापाच्या वयाच्या माणसाकडे बघून त्याला पट्ट्यानं फोडून काढावं ही भावना जर मनात येणं म्हणजे स्वतःचीच लाज वाटण्यासारखं आहे. पण आज तुम्ही मला नात्याबरोबर जे वागलं ना
त्याच्यानंतर माझ्या मनात हीच भावना येऊन गेली. डॅडी, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी देव होता, पण आजचं तुमचं वागणं ना राक्षसाला बी शोभणार नाही असं होतं. अहो, तुम्ही माझ्या मनात न उतरला डॅडी. मी तुम्हाला देव समजायचो, पण पण तुम्ही माझ्यासाठी आता फक्त एक सामान्य माणूस झाला. हे बघा डॅडी, पुढे जाऊन असलं अजून काही करू नका ज्यानं माझ्या मनातलं तुमचं स्थान अजून खाली होतं. पण तरी बी एखादा सामान्य माणूस एवढा खालच्या तराला कसा काय जाऊ शकतो? जाऊ बाबा. नाही डॅडी, आज माझी तुम्हाला विनंती, मला इथे थांबवू नका, नाहीतर माझा स्वतःवरचा ताबा सुटेल. चल चल. ए शत्रू, अरे काय करायला लागलायस? आवर स्वतःला. कसा आवरू? सगळ्या गावापुढं मोठमोठ्या लोकांपुढं तो सूर्या काय मी पुरुष असल्यावरच शंका घेतोय. लायकी आहे का त्याची? ए ए ए बस, खाली बस, शांत हो जा. असा राग काढून काय होणार आहे? हा शत्रू, शेव वाटतोय त्यापेक्षा मोठा मॅटर झालाय राव. अरे ह्या परडीच्या उत्सवात स्वतःच्या बायकोवर शंका घेताना 10 वेळा विचार करायला पाहिजे होतास तू. हा तुला हे वेडापाना कुणी करायला सांगितलं होतं रे? ए, हे केलं जरी मी असला ना तरी प्लॅनिंग डॅडींचं होतं, कळलं का? कुकुळ बाळ आहेस नाही का तू? हा डॅडींनी सांगितलं आणि मी ऐकले. तुझी बायको निर्दोष आहे हे तुला माहित होतं ना? माहित होतं का नाही? सगळं माहित होतं रे, पण मात चढला होता ना तिला. माफी मागायला गेलो तरी माफ करत नव्हती. त्यात ते मंजुळा प्रकरण रेड हँड पकडलंय ना मला. तेव्हापासून तर तिचा तोराच वाढलाय. काही बोलायला गेलं तरी रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देत होती मला. आणि तू काय केलंस? तुझी बायको पवित्र होती म्हणून बेधडक पोटुशी असताना त्या परडीवर बसली. तू देवी आईचा न्याय 100% खराय बर का? मला बी पटलं. तुझ्या बायकोला मांडलं पाहिजे राव. तिचे पराक्रम सांगायला आलाय का माझ्या माग? होय, कॉलर सोड. तुम्हा बाप लेकांनी ना स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले. शान असशील तर ऐक, जेवढ्या लवकर या गावातनं बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पड. जेवढा उशीर थांबशील का नाही तेवढी वाईट वरात तुझी निघेल. हे बघ, आसपासच्या गावामध्ये परडीच्या उत्सवाला लय मान आहे. बातमी अशी वाऱ्यासारखी पसरती. आतापर्यंत प्रत्येक घरात ही गोष्ट पसरली बी असेल. छान असशील तर ऐक, एकटं जा, नाहीतर बापाला घेऊन जाशील. गाववाले दोघांना बी आणत्याल. मित्र आहेस ना म्हणून सांगतोय. चल घरी सोड मला. ए, आपली साथ इथपर्यंत. हे जो काय न्याय झालाय का नाही त्यानंतर लोकांपुढं आपली यारी संपली. नाही कसं आहे, तुझ्या नादाला लागून मला माझी आबरू काढून घ्यायची नाही. आता जा घरी, आपण नंतर भेटू. हा, काळजी घे. सूर्य, तू शांत हो बरं. सूर्य, अरे मला कळतंय, पण तू प्लीज शांत हो. बसतीस, रडायचं नाही आज. हे बघ, जे झालं ते झालं. तुम्ही चौघींनी बी एक गोष्ट लक्षात ठेवा, या सूर्याचा जेवढा स्वतःवर विश्वास नाही ना तेवढा तुमच्या चौघींवर आहे माझा.
अरे तुम्ही चौघी म्हणजे माझा अभिमान आहे, मान आहे माझा, सन्मान आहे माझा. यापुढं काही झालं, कुणी काय बोललं तरी कुणाला सिद्ध करत बसायची काहीच गरज नाही. पण जर तुम्ही सिद्ध करत बसला तर ती माझी आणि माझ्या तुमच्यासाठीच्या प्रेमाची हारस. सूर्या सूर्या, आज लय मोठी गोष्ट केली तू, लय मोठी गोष्ट केली. त्या जालिंदर निंबाळकरचा 4 चौघात केलेला अपमान तुला लय मागात पाडणार आहे. पंचक्रोशीतला नामवंतान पडतो आमचा अपमान तर केलाच, आमच्या घरातल्या बायका बेधडक घरी घेऊन गेला. ही गोष्ट आम्ही एवढ्या सहजासहजी विसरणार नाही. याची किंमत तुला मोजावं लागेल. ते तू मोजत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जे काय घडलंय ते विसरता येण्यासारखं नाहीच आहे. सूर्या, अरे तू तुझ्या जागी बरोबर आहेस, पण मालकांच्या दृष्टीने विचार केला तर तू त्यांचा अपमानच केलायस ना. घराचा उंबरा जाळून चौकट शाबूत ठेवता येत नसते आत्ते. हे असं वागून मी त्यांचा मान ठेवा अशी त्यांची अपेक्षा असेल ना तर ती माझ्यानं होणार नाही. मान नाट्यकारास तर पडली नाही. जिथं त्यांनी तिच्यावर हात उचलला तिथंच मानपानाच्या गोष्टी संपल्या. सूर्या, अरे या समध्या गोष्टी आम्हाला बी कळतात त्या, पण अधिकार असतोय र माणसाचा आपल्या माणसावर. आणि जे काय घडलं का नाही त्याच्यामुळं कुणाचंच काय डुसकं चालत नव्हतं. आणि त्या ह्याच्यातच त्यांच्याकडनं ही चूक घडून गेली असेल. अशी कशी झाली असेल चूक? अशी चूक झालंच नाही पाहिजे ना आत्या. आता सगळीकडे एक बातमी चालू आहे, एका मोठ्या घरातल्या सुनेनं तिला एक लहान बाळ असताना पण आत्महत्या केली. ती बातमी बघून कितीतरी वेळ रडत होते मी. तुला काय वाटतं, तिने एवढं मोठं पाऊल का उचललं असेल? तिच्यावर पहिल्यांदा जेव्हा हात उचलला गेला तेव्हा जर तिनं विरोध केला असता ना तर आता ती जिवंत असली असती. भागू, अगं असा दर वेळेला विरोध नाही करता येत. संसार टिकवून ठेवायचा म्हणलं की थोडंफार सहन करावंच लागतं बाईला. का प्रत्येक वेळी बाईंनाच का सगळं सहन करायचं? भाऊ जे म्हणते ना ती बातमी मी सुद्धा बघितली होती आहे. तिच्या माहेरच्या माणसाने तिला संसार करायला भाग पाडलं होतं. तेव्हा जर त्याने तिला आधार दिला असता ना तर आज कदाचित ती जिवंत असते. एका बाईसाठी जेव्हा तिचा माहेरचा दरवाजा बंद होतो ना तेव्हा खरं तर तिच्यासाठी सगळेच दरवाजे बंद होतात. अरे जिथे घरचेच तिला स्वीकारू शकत नाही तिथे बाहेरचे तरी काय स्वीकारणार आहेत तिला? अगं तसं नाही पोरी. हे बघ, माहेरच्यांवर समाजाचा दबाव असतोय. आपल्या पोरीचा संसार मोडला ही गोष्ट नाही झेपत त्यासनी. लोक लई चर्चा करतात, प्रश्न विचारतात, 4 चौघासनी उत्तर बी द्यायला लागते. ते हिथंच तर चुकतं ना आत्या. हे 4 चौघांचे प्रश्न, करण्याची प्रतिष्ठा हे जास्त महत्वाचं आहे का आपल्या घरच्या लेखी महत्वाच्या आहेत ग? सासरच्या माणसांनी हुंड्यासाठी त्रास देणं जितकं वाईट आहे ना तितकंच वाईट माहेरच्या माणसांनी तिला आधार न देणं. अरे अशा प्रसंगी तिला माहेरच्याच माणसांचा आधार असतो. आणि तो जर तिला मिळाला तर तिच्यात प्रत्येक संकटाशी लढायचं बळ येत. आणि ही बळ आहे ना मी माझ्या बहिणींना कायम देणार. देऊ नको त्यांच्यावर अशी वेळ येऊ, पण जर आलीच तर मी त्यांच्या पाठीशी मी कायम उभा राहील. तुम्ही पण पहिल्यांदा माहेरचा दरवाजा वाजवायचा.
तुम्हाला मी या घरातनं कधीच तुमच्या मनाविरुद्ध पाठवणार नाही. तेजू, तू पण कायम ध्यानात ठेव. म्हणजे तेजू अक्का तुझे पण छळ होत आहेत का? तुझ्या मनात पण असले जीव संपवायचे विचार येत आहेत का? आता कसं सांगू हिला? मी जर माझी खरी परिस्थिती सांगितली तर हिचा लग्नावरून विश्वासच उडून जाईल. नाही, हे नाही झालं पाहिजे. बोल ना अक्का. अगं नाही बागू, पुढे मागं जर माझ्या बरोबर असं झालं ना तर माझं माहेर माझ्या पाठीशी हे मला कळावं म्हणून दादाने माझं नाव घेतलं. आणि तेजूच कशाला? आत्या, तुमच्या दोघींचं बी माहेर आहे. तुमच्या दोघींसाठी बी या घरचा दरवाजा कायम उघडा आहे, लक्षात ठेवायचं. बाईचा आदर करायचा असतो, सन्मान करायचा असतो, हे पण डॅडींना कळू द्या ना. एवढी साधी गोष्ट त्यांना कळत नसेल तर त्यांना मोठेपणा मिरवायचा काय एक अधिकार नाही. जिथं राग आला की बाईला मारहाण होती, अशा ठिकाणी माझ्या घरातल्या बायका राहणार नाहीत. सूर्या, तुला मालकांचा मान माहीत आहे पण त्यांचा राग बी माहीत आहे. एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर तू त्यासनी बोललास ते गप्प बसतील असं वाटतंय काय तुला? अगं म्हणून काय त्यांच्या भीतीने चुकीच्या गोष्टी सहन करायच्या असं म्हणायचंय का तुला? अगं जिथं वाईट गोष्टी घडतील तिथं सूर्या उभं राहणार. सूर्या, माझ्यामुळे तुमच्या नात्यात अंतर आलं. तू मध्ये नग पडायला पाहिजे होतस. मी तर तुझ्या रक्ताची बी नाही र. तू रक्ताची नसलीस म्हणून काय झालं? शालन आत्ताच्या डोळ्यात माझ्यासाठी जे प्रेम दिसतं ते तुझ्या डोळ्यात बी दिसत आलंय मला. तू आणि ती माझ्यासाठी काय वेगळी नाही, माझ्या कुटुंबाचाच भाग आहे तू पण. अरे पण मला कळतंय तुला घरी जायचं असेल. माझी काहीच हरकत नाही, पण डॅडीने इथं यावं आणि तुला मानानं घेऊन जावं. तोपर्यंत तू इथं माहेर वाशिंसारखी निवांत राहायचं, कळलं? आता या घरात कोणी बी उदास राहायचं नाही, कळलं? या तिघी बी माहेरपणाला आलेत, त्यामुळे घरातलं वातावरण एकदम आनंदी ठेवायचं. हा, सगळ्यांनी खाऊन पिऊन मस्त दिवस काढायचे. काय हो दादा, तू ना अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. चला लगेच इटायला सुरू करू. खायला म्हणायचंय तिला. आता तुम्ही पण सगळी हिच्या इंग्रजीची सवय लावून घ्या. भागू तेच ते. जरा 10वीत चांगले टक्के पडले म्हणून लगेच माझ्या वाट्याला यायचं नाही, कळलं ना? बरं शालन आत्या, मी काय म्हणत होते, बाहेर बघ की मस्त पाऊस पडतोय ना, मस्त गार हवा बी आहे. अशात मला कसली आठवण येते माहितीये का? तुझ्या हातची कांदा भजी. तू करशील का? एवढ्या धांदलीत सुद्धा धनुदीदीलाच फक्त खाण्याबद्दल सुचू शकतं, है ना? अगं असू दे ग, कधी नव्हे ते काहीतरी हक्कानं मागितलंय पोरीनं माझ्याकडं, करते की. पण थांबा, ते झालं ना की संध्याकाळी मस्तपैकी मालन आत्याच्या हातचे धपाटे खायचे. त्यामुळे मापात भजा खा, हा? म्हणजे संध्याकाळी पोटात जागा उरली पाहिजे ना. धनुदीदी, हे सगळं तू ध्यानात ठेव म्हणजे झालं. हा, मोरण ना. बरं असू दे, चला आता भजी करायची ना गरम गरम. चला.